जय हिंद फ्रेंड्स. 10 जूनचा लोकसत्ता इंडियन एक्सप्रेस एल निनो या विषयावर जे आहे खूप गाजावाजा झालेला आहे. आता एल निनो, ला निना, एन्सो, एल निनो मोडोकी, मॅडन जुलियन ऑसिलेशन हे कन्सेप्ट काय आहे, याचा भारतीय इंडियन मान्सूनवर काय परिणाम होतो, एल निनो आला की पाऊस कसा रखडतो, एल निनो आला तर आपण 100% असं म्हणू शकतो का दुष्काळ पडतो, असंही नाही. म्हणजे एल निनोचे जे आहे 15 वेळा एल निनो आला, पण त्यापैकी भारतात 9च वेळा दुष्काळ पडला. म्हणजे एल निनो आला म्हणजे दुष्काळ पडतोच असंही नाही. एल निनो जर आला असेल, एल निनो म्हणजे जे आहे उष्णता, म्हणजे वॉर्मिंग, समुद्राचं तापमान काय होते वाढतं. मग एखाद्या वेळेस जे आहे एल निनो आला तर जे आहे तो केव्हा आला असं म्हटलं जातं. तर एक जे आहे म्हणजे आपण सर्वच कन्सेप्ट पाहणार आहे आणि त्याचा भारताच्या हवामानावर, भारतावर काय परिणाम होतो हे पाहणार आहे. आणि त्यामधले सर्व टेक्निकल कन्सेप्ट पाहत आहे. सर्व म्हणजे भारतातलं इंडियन मान्सून मेकॅनिझम, पोलर स्ट्रीमचा काय संबंध असतो, त्यानंतर ज्या इंडियन ओशन डायपोल, पॉझिटिव्ह, न्यूट्रल आणि निगेटिव्ह इंडियन ओशन डायपोल, त्याचा संबंध एल निनोशी काय असतो. आता हे बघा, एल निनो जर आला आणि त्यावर्षी जर त्याच वर्षी पॉझिटिव्ह इंडियन ओशन डायपोल असेल तर जे आहे भारतात पाऊस नॉर्मल पडतो, दुष्काळ वगैरे पडत नाही. एल निनो म्हटलं की दुष्काळ पडू शकतो, पडतोच असे नाही. ठीक आहे, व्यवस्थित लक्षात घ्या. त्यामुळं अतिशय टेक्निकल प्रश्न येणार आहे ना. आजचा जो मी जे आहे लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस पाहिला तर पेज नंबर 2वर त्याचा एकदम परफेक्ट आकडे दिलेले आहे. आता एक लक्षात घ्या, बघा कसं आहे की आता एल निनो हा जे आहे हा विषय जर समजा आपण घेतला तर साधारणतः जे आहे तर एल निनो याचा एक एल निनो इंडेक्स असतो, ओशियन एल निनो इंडेक्स. ठीक आहे, ONI म्हणतात, ओशियन एल निनो इंडेक्स म्हणतात. या इंडेक्समध्ये कसं आहे, आता एल निनो कुठे येतो, दक्षिण पॅसिफिक महासागरात. ठीक आहे, दक्षिण पॅसिफिक महासागराचं जे सरासरी टेम्परेचर आहे त्या सरासरी टेम्परेचरमध्ये 0.5 डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जर टेम्परेचर वाढलं तर ते एल निनो वर्ष समजलं जाते. आणि समजा सरासरी आहे आणि सरासरीमध्ये जे आहे सरासरीपेक्षा 0.5 डिग्री सेल्सिअसने कमी किंवा त्यापेक्षा कमी जर तापमान जर झालं म्हणजे समुद्र थंड व्हायला लागला, दक्षिण पॅसिफिक महासागर जे आहे थंड, त्यातला सेंटर एरिया किंवा जे आहे पेरूचा किनारा वगैरे, तर जे आहे कमी व्हायला लागलं त्याला ला निना म्हणतात. एक एल निनो असतो आणि एक ला निना असते. एल निनोला लिटल बॉय म्हणतात किंवा स्पॅनिश भाषेत त्याला क्रिस चाइल्ड सुद्धा म्हणतात एल निनोला, आणि ला निना लिटल गर्ल म्हणतात असं. ठीक आहे, एल निनोमध्ये वॉर्मिंग म्हणजे उष्णता वाढते आणि ला निनामध्ये उष्णता कमी होते. मग एल निनो केव्हा म्हटला जाते. मग आता जे आहे हा इंडेक्स कोण देते, तर नॅशनल जे आहे नॅशनल ओशनोग्राफी अँड ॲटमॉस्फिअर ॲडमिनिस्ट्रेशन, नोवा, ही US ची एजन्सी आहे नोवा. तर ही जे आहे ना ONI इंडेक्स देते. आणि आता काय झालं की आता दक्षिण पॅसिफिक महासागराचं जे टेम्परेचर आहे हे 0.5च्या वर जर वाढलं त्याला एल निनो वर्ष म्हणतात. पण ते ॲक्च्युली माहिती आहे किती वाढलं, आता 3.4 डिग्री सेल्सिअसने वाढलं, म्हणजे खूप जास्त वाढलं. ठीक आहे, म्हणजे जे आहे 7 पट वाढलं, समजा 3.4 डिग्री सेल्सिअसने वाढलं, म्हणून एल निनो इयर आहे असं म्हणतात. ठीक आहे, एल निनो. आता इंडियन ओशन डायपोल म्हणजे काय असते, तर हिंदी महासागरातला निनो, म्हणजे हिंदी भारतातला जे निनो आहे त्यालाच म्हणतात इंडियन ओशन डायपोल. एल निनो हा दक्षिण पॅसिफिक महासागरात, असाच एल निनो सारखा कन्सेप्ट जेव्हा हिंदी महासागरात येतो तेव्हा त्याला इंडियन ओशन डायपोल म्हणतो. आणि जसं एल निनोचे 2 प्रकार आहे. ठीक आहे, एक एल निनो आणि एक ला निना. ठीक आहे, तसंच इंडियन ओशन डायपोलचे 3 प्रकार आहे. एक न्यूट्रल म्हणजे दोन्ही. ठीक आहे, आता हिंदी महासागरात जे एक अरबी समुद्र, एक बंगालचा उपसागर आहे, हे 2 भाग येतात. या 2 भागामध्ये उष्णता जर इक्वल जवळपास राहत असेल त्याला न्यूट्रल इंडियन ओशन डायपोल म्हणतो. आणि ते जर जे आहे ते जर समजा इकडे हाय प्रेशर आणि इकडे लो प्रेशर येत असेल तर त्याला पॉझिटिव्ह इंडियन ओशन डायपोल म्हणतात. इकडे जे हाय प्रेशर आणि इकडे लो प्रेशर येत असेल त्याला निगेटिव्ह इंडियन ओशन डायपोल म्हणतात. फक्त पॉझिटिव्ह इंडियन ओशन डायपोल भारतासाठी छान आहे. पॉझिटिव्ह जर इंडियन ओशन डायपोल आला असेल हिंदी महासागरात तर भारतात पाऊस चांगला होतो, म्हणजे नॉर्मल रेनफॉल होतो. इवन एल निनो असेल आणि पॉझिटिव्ह इंडियन ओशन डायपोल असेल तरी पॉझिटिव्ह इंडियन ओशन डायपोल जे आहे ना एल निनोला दाबून टाकतो. त्यामुळे भारतात जे आहे ना नॉर्मल रेनफॉल होतो. हा भाग लक्षात घ्या. आता मी तुम्हाला दुसरं स्टॅटिस्टिक्स देतो. इंडियामध्ये आतापर्यंत बघा, लक्षात घ्या, 18 वेळा मागच्या 100 वर्षात 18 वेळा एल निनो आला. त्यापैकी ज्या 18 वेळा दुष्काळ पडला त्यापैकी 13 वेळा दुष्काळ कोणामुळे पडला, एल निनोमुळे. दुसरं लक्षात घ्या, 1900 ते 1950 मध्ये 7 वेळा एल निनो आला, 7 वेळा.
1951 ते 2021 मध्ये किती वेळा आला? 15 वेळा एल निनो आला. 15 वेळा, म्हणजे मागच्या 50 वर्षात तुलनेत या दुप्पटच झाला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 15 वेळा एल निनो आला 1951 ते 2021 मध्ये. 15 पैकी 9 वेळा दुष्काळ पडला. 9 वेळा, म्हणजे असं नाही की एल निनो आला म्हणजे दुष्काळ पडतोच. ठीक आहे. आता हा जो एल निनो आहे 2023चा, हा 7 वेळा आलेला आहे, 7व्यांदा आलेला आहे. ठीक आहे, 7वा आहे हा. 2000 नंतर किती आहे? 7वा आहे, 7वा. ठीक आहे, म्हणजे ह्याच्या अगोदरचा कधी आला होता? 2015 मध्ये. त्याच्या एक अगोदर 15 मध्ये एल निनो आला होता. आणि 15-16 हे जे वर्ष होतं अतिशय जे आहे तापमानाचं वर्ष होतं, उष्णता काय होते? ट्रिमेंडस होते. ठीक आहे, तर अशी ही परिस्थिती आहे. आता 1997 हा जो इंडियन ओशन डायपोल हा कन्सेप्ट जे आहे डिस्कवर झाला 1999 मध्ये. परंतु इंडियन ओशन डायपोल 1997-98ला आला होता. आणि तो कोणता होता? पॉझिटिव्ह. आणि त्याच वर्षी एल निनोय होता. हे बघा, 97ला त्याच वर्षी एल निनोय होता. असं दोघे जर आले तर भारतात पाऊस नॉर्मल होते. एल निनो तो दाबून टाकते. ठीक आहे, हा एक लक्षात घ्या. मग कसं होतं की एल निनो आला की दुष्काळ पडतो असं वाटत होतं. मग असं एल निनो येऊन सुद्धा दुष्काळ पडत नाही भारतात, ज्या पाऊस का झाला? नॉर्मल झाला. मग असं का होतं? तर मग ही पॉझिटिव्ह इंडियन ओशन डायपोलचा कन्सेप्ट काय झाला? मग इव्हॉल्व्ह झाला. आता आपल्याला जे आहे दोन्ही कन्सेप्ट पाहायचे आहे. आता मी तुम्हाला सिंपल जे आहे पहिली एक गोष्ट सांगतो की आता इंडियन ओशन डायपोल हे कन्सेप्ट समजण्यासाठी तुम्हाला बेसिक गोष्टी समजणं आवश्यक आहे. बघा, इंडियन मान्सून आहे हा. तर हा भारत आहे. भारतात जे आहे सुंदर पाऊस पडतो. आता आपण नॉर्मल परिस्थिती डिस्कस करू. आणि नॉर्मल परिस्थिती जर आणखी स्ट्रॉंग झाली, जरुरीपेक्षा जास्त स्ट्रॉंग झाली, त्याला ला निना म्हणतात, असं लक्षात घ्या फक्त. आणि नॉर्मल परिस्थितीपेक्षा उलटं जर फिरायला लागलं गणित तर त्याला म्हणतात एल निनो. एल निनो हा उलट्या डोक्याचा असतो. काय असतो ते बघू. आता पहिले नॉर्मल लक्षात घ्या. भारतात चांगला पाऊस पडला पाहिजे यासाठी ज्या ना इथं लो प्रेशर होणं तयार. उत्तर भारतामध्ये लो प्रेशर, याला म्हणतात मान्सूनची द्रोणी. याला काय म्हणतात? मान्सूनची द्रोणी किंवा मान्सूनल ट्रफ, इंटरट्रॉपिकल मान्सूनल ट्रफ म्हणतात. ठीक आहे. आणि हाय प्रेशर बघा, आता हा विषुववृत्त आहे. तर इकडे जे आहे बघा, हे व्यापारी वारे आहे आणि हे व्यापारी वारे आहे, दोन गोलार्धातले. हे ट्रेड विंड्स आहे, हे ट्रेड विंड्स आहे. परंतु जे आहे समरमध्ये हे ट्रेड विंड्स वीक असतात आणि हे ट्रेड विंड स्ट्रॉंग असतात. आणि हे ट्रेड विंड बघा, आता हे ट्रेड विंड आले, विषुववृत्त क्रॉस केला की भारतात असे जे आहे नैऋत्य मोसमी वारे म्हणून काय होतात? नैऋत्य मोसमी वारे म्हणून भारतात एंट्री करतात आणि भारताला धोधो पाऊस देतात. नैऋत्य मोसमी वारे हे बघा, नैऋत्य मोसमी वारे हे ऍक्च्युअली कोणते असतात? दक्षिण गोलार्धातले ट्रेड विंड्स, व्यापारी वारे असतात. हे बघा, आता हे स्ट्रॉंग का असतात की ज्यामुळे एवढं भारत ओला करतात? त्याला कारण असं असतो की या गोलार्धामध्ये इथं ज्या ना एक मॅस्कुरियन पॉईंट आहे. भारताच्या पाऊस पडण्यासाठी सर्वात महत्त्वाचा पॉईंट कोणता आहे? मॅस्कारिन पॉईंट. हे बघा, इथलं मॅस्कारिन हाय. इथं मॅस्कारिन, इथं जर हाय प्रेशर असेल तर वारे वेगाने इथं लो प्रेशरकडे येतात. इथं आले का आणखी वेगाने इकडे काय होतात? भारतात येतात. म्हणजे हे असे, तर याला जे आहे ना हे असं येतात आणि असे येतात. आता हे बघा, वारे जे असतात ना उत्तर गोलार्धात राईट हँड साईडला झुकतात आणि दक्षिण गोलार्धात लेफ्ट हँड साईडला झुकतात. कोरोलिस फोर्स, एक कोरोलिस फोर्स असतो, म्हणजे इमॅजिनरी फोर्स आहे एक. पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते ना गरगर गरगर अशी, तर त्याच्यामुळे एक फोर्स तयार होतो. तो फोर्स काय करतो? वाऱ्याला उत्तर गोलार्धात राईट हँड साईडला झुकतो, म्हणजे टिल्ट करतो. आणि दक्षिण गोलार्धात जे आहे लेफ्ट हँड साईडला, म्हणजे वारा इथून तिकडे चालला असेल तर तो कोरोलिस फोर्स इकडे दाबतो. तो म्हणजे असा वारा सरळ नाही जात, वारा असा तिरपा जातो. ठीक आहे, हे भाग लक्षात घ्या. मग इथं जे आहे तर हे वारे येतात असं. मग हा मॅस्करियन पॉईंट खूप महत्वाचा आहे. मग इथं प्रेशर वाढलं पाहिजे. हे बघा, भारतात पाऊस सुंदर पडायचा असेल ना, इथं प्रेशर वाढलं पाहिजे. इथं प्रेशर जो कमी करल त्याच्यामुळे भारतातला पाऊस काय होईल? डिस्टर्ब होऊन जाईल. मग आता एल निनो जेव्हा पॉझिटिव्ह इंडियन ओशन जेव्हा निगेटिव्ह इंडियन ओशन डायपोल आणि एल निनो असे जेव्हा असतात ना, तर इथलं प्रेशर कमी करतात. त्यामुळे नैऋत्य मोसमी वारे काय होतात? असे अशक्त सारखे येतात. ठीक आहे, असा भाग असतो. हा एक पहिले पॉईंट कन्सेप्ट लक्षात घ्या. दुसरा कन्सेप्ट काय लक्षात घ्या? ठीक आहे, दुसरा कन्सेप्ट हे समजला पाहिजे की समुद्रामध्ये सागरी प्रवाह असतात, ओशनिक करंट्स असतात. ठीक आहे, आता पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, त्यामुळे विषुववृत्तावर पाणी जे आहे, समजा हा विषुववृत्त आहे. ठीक आहे, विषुववृत्तावरचं जे पाणी आहे तर हे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते, याला नॉर्थ इक्वेटोरियल करंट म्हणतात. आणि दक्षिण भागात हे पाणी असं वाहते, असं खाली येते, असं खाली येते ना असं वरून असं जाते. तर प्रत्येक महासागरामध्ये हे असं सर्क्युलेशन असते समुद्रात. ठीक आहे, परंतु आता इथं एक व्यवस्थित लक्षात घ्या. आता एल निनोचा कन्सेप्ट, भारी कन्सेप्ट जे इथं समजते पटकन. ठीक आहे, हे बघा, आता हा नॉर्थ इक्वेटोरियल करंट आहे. हा कोणता आहे? साऊथ. हा हे सागरी प्रवाह, उष्ण सागरी. हे दोन्ही कोणते सागरी प्रवाह आहे? उष्ण. आता विषुववृत्तावर असेल तर उष्ण, विषुववृत्तावरून सागरी प्रवाह जर खाली येत असेल तर उष्ण असतो. आणि ध्रुवावरून म्हणजे खालून वर जात असेल विषुववृत्ताकडे तर काय असतो? हा थंड असतो, थंड. व्यवस्थित लक्षात घ्या. आता जे आहे
आता हे सर्व पाणी इकडे चाललं, त्यामुळे हे सर्व पाणी इथं काय होते, दाटते. म्हणजे लेवल पाणी इकडचं सर्व पाणी इकडे आलं दाटते, तर यातलं काही पाणी काय होते, परत जाते. ठीक आहे, हे पाणी काय होते, परत जाते. समुद्रातलं पाणी आहे, हे उष्णच पाणी आहे. तर याला आपण काय म्हणतो, काउंटर इक्वेटोरियल करंट, म्हणजे विरोधी विषुववृत्तीय सागरी प्रवाह. पण हा उष्णच असतो. आता नॉर्मलमध्ये काय असते, नॉर्मल नेहमी कंटिन्युअस नॉर्मलमध्ये काय होतो, हा परत इकडे येतो आणि असा जातो, हा परत असा येतो, परत इकडे असा येतो, असा जातो, असा इकडे येतो आणि परत, आणि काही पाणी इकडे असं जातं, हे असं जातं पाणी. ठीक आहे, हे असं नॉर्मल चालू असतं, नॉर्मल. ठीक आहे, मग आता जे आहे हे असं चाललं असतं. ठीक आहे, आता हे बघा, हे आता हा बघा, हा नॉर्थ इक्वेटोरियल करंट आहे, हा साऊथ इक्वेटोरियल करंट आहे, आणि हे पाणी असं चाललं काउंटर, हे पुन्हा असं इकडे येईल, असं येईल, असं इकडे येईल, पुन्हा असं जाईल, इथल्या इथंच खेळत राहतं ते पाणी. ठीक आहे, म्हणजे वरचं पाणी असं जातं, मधातलं पाणी असं जाते, पुन्हा असं, म्हणजे हे असे इथल्या इथंच राहते. मग आता याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, आणि इथं हा जो आहे हा दक्षिण अमेरिका आहे, हा दक्षिण अमेरिका आहे, हा इक्वेडोर आहे, समजा पेरू, आणि इकडे असा चिली सारखा देश आहे हा. ठीक आहे, हा कोणता आहे, पेरू. ठीक आहे, आता बघा, आता नॉर्मल डिस्कशन चाललंय. नॉर्मल परिस्थिती कशी असते, नॉर्मल परिस्थितीमध्ये काय असते, इथून खालून एक थंड सागरी प्रवाह आहे बघा, हा चालला, हा थंड सागरी प्रवाह, याचं नाव आहे पेरू किंवा हम्बोल्ट. पेरू किंवा हम्बोल्ट थंड सागरी प्रवाह. हाच थंड सागरी प्रवाह जे आहे ना, हा वर जातो, आणि यामुळे काय होतं, इकडे हाय प्रेशर तयार होते. आता हे थंड पाणी इकडे वर चाललं ना असं, त्यामुळे इथं टेम्परेचर कमी असते, थंडी असते इथं थंड, तर इथं हाय प्रेशर, आणि इकडे गरम पाणी चाललं, तर इकडे काय असते, गरम पाणी उष्णता असते, त्यामुळे इकडे लो प्रेशर. इथं काय होते, इथं या किनाऱ्याला काय होते, उष्णता असते, टेम्परेचर इथलं वाढते, म्हणून इथं लो प्रेशर. ठीक आहे, मग जे आहे ना नॉर्मलमध्ये हे इथली हवा इकडे येते, अशी येते, अशी वर जाते, इकडे आल्यावर गरम होते, गरम झालं की हलकी होते, हलकी झाली की वर जाते, आणि वर गेलं की एक ब्रँच इकडे जात असते आणि एक ब्रँच इकडे जात असते, आणि एक ब्रँच अशी खाली येते. ठीक आहे, अशी. ठीक आहे, हे असं चाललं. आता हे बघा, हे नॉर्मल सायकल आहे. हे बघा, हे पाणी हे असं येते, हवा ही अशी वरून हवा येते आणि इथं पुन्हा खाली येते. आता हवा इथून खाली येत असेल, इथं दाब आणखी वाढते, पुन्हा हवा इकडे येते, म्हणजे हे असं फिरते, हे या दिशेमध्ये, आणि हे असं फिरते. म्हणजे कोणती दिशा, हे क्लॉकवाईज, आणि हे कोणती आहे, अँटी क्लॉकवाईज. असं फिरत असते, हे हवा फिरते. समुद्राचं पाणी थंड गरम झालं की दाब बदलते, आणि दाबामुळे वारे बदलतात. ठीक आहे, असं. आता जे आहे तुम्ही म्हणाल की हे पाणी इकडेच का जातं, तर हे व्यापारी वारे असतात. हे बघा, हे व्यापारी वारे आहे. हे कोणते वारे आहे, दोन्ही गोलार्धातले व्यापारी वारे. हे नॉर्मल परिस्थितीमध्ये स्ट्रॉंग असतात. नॉर्मल परिस्थितीमध्ये काय ते स्ट्रॉंग असतात, त्यामुळे हे बरोबर पाणी असं घेऊन जातात, थोडंसं पाणी येते, पुन्हा हे वारे सर्व पाणी इकडे घेऊन जातात असं. म्हणून इकडे जे आहे ना, हे थंड पाणी वर येऊ शकते, कारण हे वारे इकडे, हे पाणी इकडे घेऊन जातात, त्यामुळे हे खालचं पाणी वर येते, थंड पाणी, त्यामुळे इथे थंडी राहते, हाय प्रेशर राहते, असं येते. आता जेव्हा हे वारे वीक होतात, व्यापारी वारे वीक होतात, तुम्हाला क्लायमेट चेंज माहित आहे, ग्लोबल वॉर्मिंग माहित आहे, हे व्यापारी वारे वीक झाले का यांना ज्यांना इकडे हे घेऊन जाणारं मग काय होते, सिस्टम वीक होते. त्यामुळे हे काय होते की हा जो काउंटर इक्वेटोरियल करंट, हा पटकन इकडे जात होता, हा काउंटर इक्वेटोरियल करंट काय करतो, आता बघा, हा काउंटर इक्वेटोरियल करंट जे आहे ना, हा खाली यायला लागतो. एल निनोच्या वर्षी काय होतो, खाली यायला लागतो, हा खाली आला का याला म्हणतात एल निनो. एल निनो उष्ण सागरी प्रवाह. एल निनो हा काय, उष्ण सागरी प्रवाह आहे. त्याचा ऍक्च्युली तो कोण आहे, काउंटर इक्वेटोरियल करंट आहे. मग हा काउंटर इक्वेटोरियल करंट, हा बघा, हा बिलकुल इथलं इथंच परत जात असतो, पण एखाद्या वेळेस काय होतो, तो ऍक्च्युली एल निनो हा नॉर्मली 7-9 वर्षात एकदा आला पाहिजे, परंतु हा 2 ते 7 वर्षातच येऊन राहिला. याची फ्रिक्वेन्सी खूप वाढून राहिली, त्यामुळे एल निनो आला की दुष्काळ पडण्याची शक्यता वाढवली. या वर्षी जे आहे दुष्काळ पडण्याची शक्यता काय जास्त आहे, म्हणजे पाऊस जे आहे डिले होईल. नॉर्मल पाऊस येईल, परंतु जे आहे काही भागात दुष्काळ सुद्धा पडू शकतो असं. मग आता याची फ्रिक्वेन्सी खूप वाढली, हा प्रॉब्लेम आहे. मग हा काउंटर इक्वेटोरियल करंट खाली आला. ठीक आहे, खाली आला कोणत्या किनाऱ्याला, हा इकडे इक्वेडोर आहे, पेरू आहे, चिली, हा खाली आला, म्हणजे हा वरून, हा बघा काउंटर इक्वेटोरियल करंट चालला, हा पहिले नॉर्मल जायचा, हा खाली आला. हा खाली आला तर हा काय होतो, स्ट्रॉंग राहतो, आणि हा खालून जाणारा जो हे होता, ठीक आहे, कोणता, थंड सागरी प्रवाह ज्याला आपण पेरू म्हणतो, हा वीक होतो, हा स्ट्रॉंग होतो. ठीक आहे, का, कारण हे व्यापारी वारे वीक झालेले असतात, त्यामुळे त्याच्यावर पाणी काही इकडे जात नाही. मग इथलं पाणी काय होते, गरम राहते. ठीक आहे, इथलं पाणी काय होते, गरम राहते. आता हे बघा, आता इथे जे आहे मी थोडा कलर चेंज करतो, म्हणजे तुम्हाला आणखी त्याच्यात क्लॅरिटी येईल थोडी. ठीक आहे, आता जे आहे मी व्हाईट कलर वापरतो थोडासा, आणि जे आहे थोडा थिकनेस वाढवतो. आता हे बघा, आता हे जे नॉर्मल सायकल असते, एल निनो वगैरे सोडून द्या,
हे नॉर्मल सायकल आहे. इकडे हाय प्रेशर असते, इकडे लो प्रेशर असते. हे जे नॉर्मल सायकल आहे याला जे आहे कोणी शोधून काढली? गिल्बर्ट वॉकर. ठीक आहे, गिल्बर्ट वॉकर यांनी शोधून काढली, म्हणून याला वॉकर सायकल असे म्हणतात. ठीक आहे, याला काय म्हणतात? नॉर्मल वॉकर सायकल. आता वॉकर सायकलमध्ये व्यापारी वारे जे आहे दोन्ही स्ट्रॉंग असतात. हे पाणी पूर्ण घेऊन जातात, गरम पाणी इकडे घेऊन जातात. मग गरम पाणी इकडे आलं की इकडे लो प्रेशर, इकडे हाय प्रेशर, हे असते नॉर्मल. एल निनो आला का ते व्यापारी वारे वीक जर झाले तर ते एल निनोमध्ये काय होते? हे गरम पाणी इकडे जात नाही, हे इकडेच राहते. आणि हे गरम पाणी जे आहे काउंटर इक्विलिब्रियम काय होते? खाली घेऊन जाते. त्यामुळे हा थंड सागरी प्रवाह वीक होतो. आणि हे मग आता एल निनो म्हणजे काय? हे जे वॉकर सायकल आहे हे रिव्हर्स झाली, हे उलटी झाली तर त्याला आपण कोणती सायकल म्हणतो? एल निनो सायकल म्हणतो. त्याला काय म्हणतो? एल निनो. याच्या उलट म्हणजे ही सायकल जी आहे अशी न फिरता काय होईल? हाय प्रेशर इकडे येईल आणि लो प्रेशर इकडे येईल, म्हणजे उलटी फिरेल. ही अशी फिरायला लागली. आता हे बघा, भारतात इथं हाय प्रेशर पाहिजे तर एल निनोमध्ये काय होते? हे असे जाते, हवा खालून वर जाते, त्यामुळे इथलं प्रेशर काय होते? कमी होते, म्हणून भारतातला पाऊस काय होतो? रखडतो. ठीक आहे. आता नॉर्मल सायकल जर ॲव्हरेजपेक्षा जास्त स्ट्रॉंग झाली, थंडी पडली चांगली, जास्त स्ट्रॉंग झाली तर त्याला म्हणतात ला निना. ला निना म्हणजे नॉर्मल सायकल तर जशी आहे तशीच फिरते, डायरेक्शन नाही चेंज होत, परंतु ती खूप स्ट्रॉंग होते. मग ला निना म्हणजे कूलिंग होते, कूलिंग म्हणजे लिटल गर्ल. आणि त्यामध्ये जे आहे ना पूर वगैरे, भारतात काय होऊ शकते? पूर येईल, फ्लड येईल, म्हणजे नॉर्मलपेक्षा रेनफॉल काय होईल? जास्त. आणि एल निनोमध्ये नॉर्मलपेक्षा रेनफॉल काय होईल? कमी. ठीक आहे, कारण एल निनोमध्ये जे आहे नॉर्मल सायकल उलटी फिरायला लागते. ठीक आहे, हे लक्षात घ्या. मग त्याला म्हणतो आपण एल निनो. एल निनो कोणत्या किनाऱ्याला? पेरू. त्यानंतर इकडे इक्वेडोर आहे, हे दक्षिण अमेरिका आहे. हे कोणता देश आहे? हे कोणता कॉन्टिनेंट आहे? दक्षिण अमेरिका. दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्याला आणि पॅसिफिक महासागराच्या पूर्व किनाऱ्याला. मग हे उत्तर पॅसिफिक महासागरात का दक्षिण पॅसिफिक महासागरात? दक्षिण पॅसिफिक महासागरात. हा पॉईंट लक्षात घ्या इथं. ठीक आहे, मग हा झाला एल निनोचा कॉन्सेप्ट लक्षात आला. ठीक आहे, मग आता इथं जे आहे आपण आता एल निनो जेव्हा, आता एक लक्षात घ्या, एल निनो जेव्हा नसतो, आता हा बघा, हा दक्षिण अमेरिकेचा किनारा आहे. हा म्हणजे हा समजा असं समजा काय, हा आता आपण समुद्राच्या खाली चाललो, खोलात चाललो. आणि हे जे आहे इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया इकडचा भाग, म्हणजे जे आहे तुम्हाला सांगण्याचा जे आहे भाग असा, ठीक आहे, हा भाग आहे, हा भाग आहे. ठीक आहे, हा जे आहे आता इथं कसं असते? नॉर्मल जेव्हा सायकल असते इकडे हाय प्रेशर असते, इकडे लो प्रेशर असते. अशी हवा जाते, अशी वर जाते, अशी इकडे जाते, पुन्हा इकडे जाते. एल निनो जेव्हा येते हे उलट होते. तर एल निनोमध्ये इथं लो प्रेशर तर इकडे काय असते? हाय प्रेशर. तर हे एल निनो. हा काय झाला? एल निनो. तर हे काय झालं? वॉकर सायकल. हे झाली नॉर्मल सायकल, हे नॉर्मल. आणि वॉकर सायकल जरुरीपेक्षा जास्त स्ट्रॉंग होत असेल तर तिला काय म्हणतो आपण? ला निना. आणि ते उलटी झाली त्याला काय म्हणतो? एल निनो. ठीक आहे, लक्षात घ्या. आता आपण ज्यांना इथं या किनाऱ्याला काय होते एक्झॅक्ट ते बघू. ठीक आहे, ठीक आहे. आता हे बघा, आता जे आहे नॉर्मल सायकल जेव्हा असते तेव्हा काय असते? हा जो दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्याला जो पेरू किंवा हंबोल्ट थंड सागरी प्रवाह जेव्हा येतो ना, हा थंड सागरी प्रवाह काय करत असते? थंड पाणी जर समजा गरम एरियात आलं ते थंड पाणी कसं असते? हेवी असते. गरम पाणी काय असते? लाईट असते. ते थंड पाणी काय करते? खालून काय करते? खालून अपवेलिंग करते, म्हणजे समुद्रातले खालचे न्यूट्रिएंट्स काय होते? असे वर येते हे. आणि हे न्यूट्रिएंट्स वर आले का माशाचं जे खाद्य असते ज्याला आपण फायटोप्लॅन्क्टन्स किंवा प्लवंग किंवा ब्ल्यू ग्रीन अल्गी म्हणतो, निळे हिरवे शेवाळ, तर त्याचं प्रमाण वाढते, त्यामुळे मासेमारी वाढते. आता कसं आहे? दक्षिण अमेरिका आहे हा, समजा हा काय आहे? हा दक्षिण अमेरिका. तर दक्षिण अमेरिकेचा जो समजा हा भाग आहे, तर इथं जे आहे ना, इथं पाऊस जे आहे ना नॉर्मलच असते. नॉर्मल परिस्थितीमध्ये पाऊस काय असते? खूप कमी असते, म्हणजे वाळवंटी भाग आहे. हे बघा, हे आटाकामा वाळवंट आहे, हे वाळवंटी भाग आहे. म्हणून यांचं पूर्ण कशावर अवलंबून असते? मासेमारीवर. यांना मासे खूप महत्त्वाचे असते. पण एल निनोच्या वेळेस काय होते? इथं उष्णता येते आणि मुसळधार पाऊस पडते. आणि हे अपवेलिंग जे नॉर्मलमध्ये होते हे थांबते, तर हे डाऊन वेलिंग होते, हे पाणी खाली जाते. कारण वरून कोणता आलेला आहे? एल निनो करंट आलेला आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे माशाचं जे प्लवंग आहे ते कमी होते, उष्णता वाढते, त्यामुळे माशाची डेथ होते, म्हणून याची मासेमारी डिस्टर्ब होते. यांना मुसळधार पाऊसपासून काही फायदा नसते, कारण की त्यांचं मेन ऑक्युपेशन कोणतं असते? मासेमारी. ठीक आहे, म्हणून जे आहे जेव्हा एल निनो असतो ना तेव्हा या भागात काय होतं? मुसळधार पाऊस पडतो. या भागात खूप पाऊस पडतो. या भागात पेरू, इक्वेडोर, ठीक आहे, कोलंबिया असे जे भाग आहे इथे जास्त पाऊस पडतो. ठीक आहे, लक्षात घ्या. म्हणजे इकडे जास्त पाऊस पडतो, भारतात एल निनोच्या वेळेस काय होतं? पाऊस कमी होतो. ठीक आहे, लक्षात घ्या. इथं मग इथं ज्याला याला म्हणतात अपवेलिंग. इकडे अपवेलिंग होत असेल तर इकडे काय होते? डाऊन वेलिंग. समुद्रातलं पाणी सुद्धा कसं असते? इथलं पाणी वर चाललं, तिकडचं पाणी खाली जातं, एकमेकाला ते बॅलन्स करतात. मग अपवेलिंग चांगलं असते. नॉर्मल याच्यामध्ये अपवेलिंग होते आणि एल निनो आला की अपवेलिंग थांबून जाते, ते काय होते? डाऊन वेलिंग होते. ते घातक आहे मासेमारीला. ठीक आहे, असं. ठीक आहे, हे दिसतंय तुम्हाला, हे वॉकर सर्क्युलेशन दिसतं बघा, हे वॉकर सर्क्युलेशन आहे हे. आणि हेच उलट झालं
आता वॉकर सर्क्युलेशन कसं असतं, इकडे हाय प्रेशर इकडे लो प्रेशर असं. ठीक आहे. आता हे बघा एल निनो. तर एल निनो जर समजा दक्षिण पॅसिफिक महासागराच्या मध्ये 2 एल निनो तयार होत असेल, हे बघा आता कसं होते एल निनोमध्ये बघा आता 2 तयार होत असेल तर त्याला काय म्हणतात, एल निनो मोडोकी म्हणतात. आता हा कन्सेप्ट बघा कसा आहे, ठीक आहे. आता इथं बघा, हे बघा आता इथं बघा, आता हा समजा हे इंडोनेशिया वगैरे हे असं आहे आणि हे दक्षिण अमेरिका आहे असं, ठीक आहे. आणि हे इकडे असं ऑस्ट्रेलिया वगैरे आहे असं. आता नॉर्मलमध्ये कसं असते, हाय प्रेशर इकडे असते, हा समजा काय आहे विषुववृत्त. तर हे ज्यांना इकडे प्रेशर नाही तयार होत, इथं काय होते माहिती आहे का, तर इथं लो प्रेशर तयार होते सेंटरला, आणि इथं हाय प्रेशर असते आणि इकडे हाय प्रेशर असते. मग हे हवा अशी इकडे जाते याच्याकडे, आणि इथून इथं आली का हे अशी वर जाते, वर गेले की 2 ब्रँच तयार होते, म्हणजे अशा 2 लूप तयार होतात. हे बघा लो प्रेशर ज्यांना इथं नाही होत, लो प्रेशर पॉईंट काय होते दक्षिण पॅसिफिक महासागरात सेंटरला तयार होते, सेंटरला. त्याच्यामुळे अशा 2 लूप तयार होतात. 2 लूप तयार होत असेल तर त्याला म्हणतात एल निनो मोडोकी. काय म्हणतात त्याला, एल निनो मोडोकी. मग इथे आता हे पाणी, हे हवा वर चालली तर इथं पाऊस काय पडेल, जबरदस्त पडेल. आणि हवा इथं वरून खाली येऊन राहिली तर इथं पाऊस काय होईल, या 2 ठिकाणी पाऊस काय होईल, कमी पडून जाईल. इथं पाऊस काय असेल, मुसळधार पडेल. हे बघा कसं असते, हवा जर वर जात असेल वेगानं तर जबरदस्त पाऊस पडतो, ठीक आहे. आणि हवा जर खाली येत असेल तर मग पाऊस कमी होतो, वाळवंट. याला म्हणतात एल निनो मोडोकी, ठीक आहे. आणि तसंच जे आहे नॉर्मल सायकल, आता इथं बघा, आता इथं जे लो प्रेशर होतं, आता एल निनो मोडोकी. तर ला निना काय असते, ला निना मोडोकी. तर ला निना मोडोकीमध्ये काय असते, तर इथं जे हाय प्रेशर तयार होते आणि इकडे दोन्ही ठिकाणी काय होते, लो प्रेशर तयार होते. आणि मग हे वारे असे जातात, हे इकडे वर, हे असं आणि हे असं, हे पुन्हा असं वर, पुन्हा असं आणि पुन्हा असं. म्हणजे 2 लूप जर तयार होत असेल दक्षिण पॅसिफिक महासागरात त्याला मोडोकी म्हणतात. आणि सेंटरला जर लो प्रेशर असेल तर एल निनो मोडोकी, आणि सेंटरला जर हाय प्रेशर तयार होत असेल दक्षिण पॅसिफिक महासागरात तर ला निना मोडोकी, ठीक आहे. असे 2 कन्सेप्ट आहे, मोडोकी, 2 लूप लक्षात घ्या. नेक्स्ट जे आहे आता इंडियन ओशन डायपोल, हा कन्सेप्ट खूप महत्त्वाचा. इंडियन ओशन डायपोल म्हणजे जे आहे हिंदी महासागरातला एल निनो. आता याच्यामध्ये काय असतं, हा समजा आपला इंडिया आहे. आता आपल्याला कसं पाहिजे असते की आपल्याला इकडे लो प्रेशर आलं पाहिजे, इकडे हाय प्रेशर आलं पाहिजे, जबरदस्त पाऊस आला पाहिजे, नैऋत्य मोसमी तेव्हा स्ट्रॉंग असतात. आता कसं असतं की आता हे बघा, इथं पॉझिटिव्ह इंडियन ओशन डायपोल, इथं निगेटिव्ह. याचं पण कन्सेप्ट कसं असते, हिंदी महासागराचं जे टेम्परेचर आहे, ठीक आहे, ते सरासरीपेक्षा जर खूप कमी होत असेल तर जे आहे ते निगेटिव्ह इंडियन ओशन डायपोल, आणि सरासरीपेक्षा जर जास्त वाढत असेल तर पॉझिटिव्ह इंडियन ओशन डायपोल, आणि जर रेंजमध्ये राहत असेल तर त्याला न्यूट्रल इंडियन ओशन डायपोल म्हणतात. आता आपल्याला लक्षात घ्या, पॉझिटिव्हमुळे जे आहे आपल्या भारतात पाऊस काय होतो, पडतो. पॉझिटिव्ह आपल्यासाठी पॉझिटिव्ह असतो. इंडिया जे आहे पॉझिटिव्हसाठी मग काय असते की पॉझिटिव्ह इंडियन ओशन डायपोलमध्ये काय असते की हिंदी महासागरातला इकडचा भाग काय होतो, थंड होतो, आणि इकडचा भाग काय होतो, उष्ण होतो. मग इकडे थंड आहे, मग इकडे हाय प्रेशर, इकडे काय होते, लो प्रेशर. तर हवा अशी, वारे ज्यांना असे येतात, आणि भारतात ज्या वारे काय होतात असे वर जातात. वर गेले पाणी, हवा जर वर जात असेल तर चांगले जबरदस्त ढग तयार होतात आणि पाऊस पडतो. हवा वरून खाली येत असेल तर पाऊस कमी होतो, ढग कमीत कमी तयार होतात. आणि हे बघा वाळवंट जिथं असतात ना, वाळवंट जनरली सब ट्रॉपिकल हाय प्रेशर बेल्टमध्ये तयार होतात. वाळवंट दोन्ही गोलार्धामध्ये. तर सब ट्रॉपिकल हाय प्रेशर बेल्टमध्ये हवा अशी वरून काय येत असते, खाली येत असते. हवा वरून खाली येत असेल तर गरम होते, गरम झाले की ढग नाही तयार होत, ढग एकदम कमी तयार होते, त्यामुळे पाऊस नाही पडत. असं जर खूप जास्त होत असेल तिथं काय असते, वाळवंट तयार होतात असं, ठीक आहे. मग हे झाला पॉझिटिव्ह इंडियन ओशन डायपोल. याला उलटं करा. उलट्यामध्ये काय असेल की इकडे हाय प्रेशर असेल, इकडे काय असेल, लो प्रेशर. तर वारे काय होईल, असे जाईल, ठीक आहे, असे जाईल, मग असे येईल, मग हे असं होईल, ठीक आहे. मग हवा जर खाली येत असेल तर भारतात पाऊस काय होईल, कमी होईल, आणि न्यूट्रलमध्ये काय राहील, मग नॉर्मल, ठीक आहे. पॉझिटिव्ह इंडियन ओशनमध्ये नॉर्मलपेक्षा जास्त पाऊस पडतो, आणि निगेटिव्ह इंडियन ओशन डायपोलमध्ये नॉर्मलपेक्षा कमी पडतो, ठीक आहे. हा झाला इंडियन ओशन डायपोल, ठीक आहे. आता एल निनो मोडोकी ऑलरेडी आपण डिस्कस केलेलंच आहे. आता एल निनोमुळे बघा कसं आहे, तर एल निनोमुळे जे आहे तर हे बघा, हे दक्षिण पॅसिफिक, दक्षिण अमेरिका आहे. तर इथं काय होते, पाऊस वाढते. इक्वेडर, पेरू, चिली या भागात, पेरू चिलीला जे इथं या भागात काय होते, पाऊस कमीच होते, ड्रॉट. आता पश्चिम किनाऱ्याला पाऊस जास्त वाढते. दक्षिण अमेरिकेला पूर्व किनाऱ्याला काय होते, ड्रॉट म्हणजे काय होते, पाऊस काय होते, कमी होते, दुष्काळ पडते, ठीक आहे. भारतात दुष्काळ पडते. त्यानंतर जे ऑस्ट्रेलियामध्ये, इंडोनेशियामध्ये हे सर्व ड्रॉट दिलेले आहे शब्द आहे बघा, ठीक आहे, हे दिलेलं आहे असं. आता इकडे जे आहे इकडे पाऊस वाढते, आणि USA जास्तीत जास्त काय होतात, असे स्टॉर्म्स येतात, ठीक आहे. हरिकेन्सचं प्रमाण काय होते, वाढते.
कारण एल निनोमुळे उष्णता हा इश्यू असतो ना, त्यामुळे. आता इथे जे आहे तुम्हाला जे आहे एल निनोचा आणि जे जेट वारे असतात याचा काय संबंध असतो. सर्वांना माहीत आहे की जेट वारे दोन प्रकारचे असतात, एक पश्चिमी जेट वारे आणि एक पूर्व जेट वारे. ठीक आहे, पूर्व जेट वारे जे आहे तिबेटच्या पठारावर तयार होतात, सर्वांना माहीत आहे, आणि ते जे आहे नैऋत्य मोसमीवाऱ्यांना मदत करतात वगैरे वगैरे. आता सध्या आपल्याला काम आहे पश्चिमी जेट वारे. पश्चिमी जेट वारे जे असतात तर हे बघा, पश्चिमी जेट वारे हे पोलर जेट वारे हे असे वाहतात. हे कुठून वाहतात माहिती आहे का? पश्चिमी जेट वारे हे ध्रुवाभोवती वाहतात आणि असे नागमोडी वळणं घेत वाहतात, असे मिएंडरिंग फॅशनमध्ये असे पश्चिमेकडून पूर्वेकडे, आणि कोल्ड अँड ड्राय असतात, थंड असतात, ड्राय असतात आणि वेगवान असतात. कारण नाव असतेच आहे जेट स्ट्रीम, जेट वारे. ठीक आहे, हे कुठून वाहतात? हे बघा, हे पोलर जेट स्ट्रीम, हे सब ट्रॉपिकल जेट स्ट्रीम, त्यानंतर हे जे आहे सब ट्रॉपिकल जेट स्ट्रीम, पोलर जेट स्ट्रीम. आता हे ट्रॉपिकल ईस्टर्ली जेट स्ट्रीम जे आहे हे पूर्वेकडे वाहते. हे पूर्वेकडून हे तिबेटच्या पठारावर जे आहे हे ट्रॉपिकल ईस्टर्ली जेट स्ट्रीम आहे ना, हे कुठं तयार होते? तिबेटचं पठार. ठीक आहे, हे ज्यांना वरचे आहे हे वरचे, तर हे जेव्हा असे वारे वाहत जातात. ठीक आहे, आता याचं कसं असते की हे वारे वाहत असताना जे आहे जेव्हा एल निनो असतो. ठीक आहे, आता इथं बघा, पहिले हे बघा, हा जेट वारा जेव्हा वाहतो ना, तर हा जेट वारा जेव्हा असा वाहतो, ठीक आहे, म्हणजे आता हे बघा इथं दिलंय, हा वारा जेव्हा असा खाली येतो तर इथं काय होते? तर इथं हाय प्रेशर तयार होते. इथं खाली जमिनीवर हे वारे वरून वाहतात. हे साधारणतः जे आहे 3 ते 5 किलोमीटर वरून वाहतात, तपांबराच्या किंवा ट्रोपोस्फिअरच्या वरून वाहतात. 3 ते 5 किलोमीटर हे असे वरून वाहतात. मग समजा हा भाग जे आहे असा म्हणजे असा भाग असा, ठीक आहे, हे या वाऱ्याचा जे आहे असा करून जर असा भाग खाली गेला तर ती काय होते? त्या भागात काय होते? हाय प्रेशर तयार होते. आणि असा करून वर गेला असा तर त्या भागात लो प्रेशर तयार होते. ठीक आहे, मग आता हे जेट वारे हे बघा, हा ज्या वारा असा वर चालला म्हणजे घेऊन चालला म्हणजे हे सर्व हवा काय वर येऊन राहिली, म्हणजे इथं खाली कोणतं प्रेशर, जमिनीवर कोणतं प्रेशर तयार होईल? लो प्रेशर. मग हे बघा, आता हे असं वर गेलं तर हे नंतर काय होतं? हे हवा खाली सोडतात, त्यामुळे हवा वरून खाली येऊन राहिली, मग जमिनीवर कोणतं तयार होईल? हाय प्रेशर. ठीक आहे, हाय प्रेशर. आता इथं कन्सेप्ट लक्षात घ्या. हे बघा, हे असं दिसतंय, असं हे वेस्टर्ली जेट वारे जे आहे ना हे अशा प्रकारचे असतात. आता इथं बघा, आता जे आहे एल निनो जेव्हा असतो, ठीक आहे, एल निनो, तर हे जे जेट वारे आहे कोणते? पॅसिफिक जेट वारे किंवा सब ट्रॉपिकल हाय प्रेशर बेल्टवरून जे जाणारे जे जेट वारे आहे, तर ते जेट वारे काय होतात? जेव्हा एल निनो असतो तेव्हा, म्हणजे ज्या वर्षी एल निनो असतो तेव्हा हे लो प्रेशर झोन तयार करतात. इथं काय करतात? लो प्रेशर झोन काय करतात? वाढवतात. म्हणजे इथलं प्रेशर कमी करतात, म्हणजे वाढवतात म्हणजे नाही, प्रेशर कमी करतात. आता एल निनोच्या वेळेस इथं काय असते? प्रेशर कमी असते आणि इकडे प्रेशर जास्त असते, असं हाय टू लो जाते. तर इथं ज्यांना प्रेशर काय होते? कमी होते, कारण लो लूप याच्याकडे येऊन जाते. आणि ला निना जेव्हा असते तेव्हा इथं जे आहे ना ला निना, हे बघा, हे ला निना आहे, तर हे जे आहे ना असे वर जातात, त्यामुळे इथं काय होते? या दक्षिण पॅसिफिक या भागात काय होते? हाय प्रेशर तयार होते, म्हणजे इथलं प्रेशर वाढवते. मग इथलं प्रेशर वाढवलं, ला निना म्हणजे नॉर्मल कंडिशन स्ट्रॉंग होते आणि एल निनो म्हणजे नॉर्मल कंडिशन काय होते? वीक होते. ठीक आहे, असं असतं. मग इथं जे आहे तर दोन्ही महत्त्वाचे भाग आहे की जे एल निनो आहे, तर एल निनोच्या वेळेस जे आहे पॅसिफिक जेट वारे जे आहे तेव्हा काय होतात? इथं लो प्रेशर तयार करण्यात मदत करतात. मग त्यामुळे याचा संबंध येतो. ठीक आहे, आणि ला निनामध्ये बघा हे थोडे वर जातात पण इथं काय होते? हाय प्रेशर. मग जे आहे ला निनामध्ये हाय प्रेशर आणि एल निनोमध्ये लो प्रेशर. कोणता भाग? की दक्षिण पॅसिफिक महासागरात दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारा. ठीक आहे, हा भाग येतो तिथं. ठीक आहे, हा. आता एक जे आहे, आता एक पॉईंट जे आहे ना, आता हे बघा, आता एक दुसरा एक कन्सेप्ट त्यामध्ये होता मॅडन जुलियन ऑसिलेशन. मॅडन जुलियन ऑसिलेशन एक कन्सेप्ट आहे. मॅडन जुलियन ऑसिलेशन म्हणजे काय? आता तुम्हाला एक गोष्ट माहीत असेल, बर्म्युडा ट्रायंगल नावाची. बर्म्युडा ट्रायंगलमध्ये असं म्हटलं जायचं की तिथं काहीतरी असं भयानक असं गुरुत्वाकर्षण शक्ती असते आणि राक्षसी काहीतरी आहे, डेव्हिल स्पॉट आहे, राक्षसा स्पॉट आहे आणि कोणतंही विमान किंवा जहाज ओढूनच घेते असं वगैरे. बर्म्युडा ट्रायंगल म्हणजे त्याचे 3 पॉईंट होते. एक बर्म्युडा, दुसरा होता फ्लोरिडा USAचा, आणि त्या तिसरा होता प्युर्टो रिको. हे 3 पॉईंट होते, म्हणजे असा ट्रायंगल होता. परंतु तो कन्सेप्ट आता फेल झालेला आहे. ते ॲक्च्युली ॲक्सिडेंट वगैरे जास्त व्हायचे त्या भागात, जहाजं विमानाचे ॲक्सिडेंट जास्त व्हायचे. त्याला जबाबदार कोण आहे? मॅडन जुलियन ऑसिलेशन जबाबदार आहे. आता काय होतं? विषुववृत्तावर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, विषुववृत्तावर फक्त ज्या उन्हाळा असतो, हिवाळा वगैरे नसतो. विषुववृत्तावर ज्या उष्णता काय असते? खूप जास्त. ठीक आहे, सर्वात जास्त उष्णता विषुववृत्तावर असते आणि एनर्जी सरप्लस असते, त्यामुळे कंटिन्युअस बाष्पीभवन होत राहते. आणि व्यापारी वारे दोन्ही ट्रेड विंड्स दोन्ही कुठे भेटतात? विषुववृत्तावर भेटतात, ज्याला आपण ITCZ म्हणतो. ठीक आहे, कंटिन्युअस. समजा हा विषुववृत्त आहे, इकडनं ज्या ट्रेड विंड्स इकडनं, तर इथं जिथं भेटतात त्याला आपण काय म्हणतो? इंटर ट्रॉपिकल कॉन्व्हर्जन झोन. ठीक आहे, इथं काय होते?
ते प्रचंड उष्णता, त्यामुळे जे आहे ना सारखी हवा वेगानं वर जाते, त्यामुळे मोठमोठे ढग तयार होतात. क्युमुलोनिंबस एकदम गडगडाटी पाऊस देणारे चांगले कडक ढग तयार होतात, मोठमोठे उंच प्रचंड मोठमोठे ढग तयार होतात. आणि हे ढग ज्यांना पश्चिमेकडून काय होतात, पूर्वेकडे वाहत असतात, विषुववृत्त पश्चिमेकडून पूर्वेकडे. त्यामुळे याच्यामुळे जे आहे सुद्धा सिस्टम काय होते, बरंचसं डिस्टर्ब होते. त्याला मेडन जुलियन ऑसिलेशन असे म्हणतात. पण ते विषुववृत्तावरून धावतात, हे ढग धावतात, त्यामुळे अतिशय क्लाउडी वातावरण असते, फॉग पडतो आणि नेव्हिगेशनसाठी डिस्टर्बन्स काय होतात, खूप जास्त क्रिएट होतात. ठीक आहे. सो दिस इज अबाउट व्हॉट मेडन जुलियन ऑसिलेशन. एखादा शब्द जर आला परीक्षेला तर तुम्हाला जे आहे लिहायला काही हरकत नाही, किंवा जे आहे असा कन्सेप्ट परीक्षेला येऊ शकतो, येणार नाही अशातला भाग नाही. ठीक आहे. तर सर्वात जे आहे कन्सेप्ट आपण डिस्कस केलेले आहे. ठीक आहे. कुठलाही काही प्रॉब्लेम असेल, ठीक आहे, तर जे आहे भारताशी संबंधित जे आहे मुद्दे हे लक्षात घ्या. इंडियन एल निनोमुळे जे आहे पेरू किनाऱ्याला काय प्रॉब्लेम होतो, ठीक आहे, हे पहा. भारतात काय प्रॉब्लेम होतो, ऑस्ट्रेलियामध्ये काय प्रॉब्लेम होतो, इंडोनेशियामध्ये काय होतो, आफ्रिकेत काय होतो, असा एक प्रश्न परीक्षेला येऊ शकतो. ठीक आहे. सो दिस इज अबाउट व्हॉट की रिसेंट कन्सेप्ट अबाउट व्हॉट की इंडियन मान्सूनमध्ये कोण कोण डिस्टर्ब करू शकतं. तर एल निनो, ला निना, हे बघा. आता हे बघा एक एन्सो कन्सेप्ट राहिला. एल निनो सदर्न ऑसिलेशन म्हणतात. एल निनो सदर्न ऑसिलेशन, दक्षिण पॅसिफिक महासागरात एल निनो आणि ला निना हे जे उलथापालथ होते, याला एल निनो व ला निना या दोघांना मिळून काय म्हणतात, एन्सो, एल निनो सदर्न ऑसिलेशन. ठीक आहे. तर एन्सो. त्यानंतर जे आहे इंडियन ओशन डायपोल, मेडन जुलियन ऑसिलेशन, एल निनो मोडोकी, ला निना मोडोकी, हे सर्व कन्सेप्ट जे ॲडव्हान्स कन्सेप्ट्स आहे आपण आता डिस्कस केले. इफ यू हॅव एनी प्रॉब्लेम सो प्लीज फील फ्री टू आस्क एनी क्वेश्चन. ओके. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय भारत.